सरोगेट मदर म्हणजे कोण? माझी ही सरोगसीची सिरीज सुरू आहे, ज्याच्यात मी सरोगसी बद्दल आपल्याला माहिती देत आहे. हा माझा चौथा व्हिडिओ आहे सरोगसी बद्दल, की सरोगेट मदर कोण होऊ शकते. समजा एखाद्या दाम्पत्याला किंवा एखाद्या जोडप्याला स्वतःचं बाळ जन्माला देता येत नाही, तर ती एखाद्या स्त्रीची मदत घेते, ज्याच्यात ती स्त्री तिची नातेवाईक असू शकते, तिची ओळखीची असू शकते, मैत्रीण असू शकते, किंवा एखादी अनोळखी स्त्री जी की परोपकारी भावनेने, जी की पैशासाठी नाही पण परोपकारी भावनेने स्वतःचा गर्भाशय देऊ इच्छिते किंवा स्वतःचं गर्भाशय 9 महिन्यासाठी तिचं दुसऱ्या स्त्रीचं बाळ पालन करायला, जसं वासुदेव देवकी आहे तसं, किंवा देवकी आणि यशोदा आहे तसं पालन करायला बाळ 9 महिन्यासाठी देते, अशा स्त्रियांना आपण सरोगेट मदर म्हणतो. ते एक फार पुण्याचं काम आहे आणि ज्या स्त्रियांना खरंच सरोगेट मदर व्हायचंय त्यांनी या बाबतीत पुढे व्हावं. पण या सरोगेट मदरचं वय काय? वय असते 25 ते 35. त्यांचं लग्न झालेलं असायला पाहिजे कायद्यानुसार, त्यांना एक मूल झालेलं असायला पाहिजे आणि त्यांच्या नवऱ्याची संमती असायला पाहिजे आणि त्यांनी सरोगेट करारावर किंवा सरोगेट अग्रीमेंटवर सही करायला पाहिजे. पैशासाठी करू नये. त्यांचे जे काही महिन्याचा खर्च राहील, देवाणघावण, जेवण खावण किंवा त्यांच्या राहण्याचा आणि त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा, या खर्चाच्या व्यतिरिक्त वेगळा खर्च तिला दिला जात नाही. धन्यवाद.